मुंबईला पुन्हा एकदा पुराचा फटका बसू शकतो। ऐकून आश्चर्य वाटलं असेल, मात्र हे खरं आहे। कारण 2005 प्रमाणे मुंबईत जर मुसळधार पाऊस झाला तर मुंबईला पुरापासून वाचवता येऊ शकणार नाही। टेरी या संस्थेने एक अहवाल तयार करून महाराष्ट्र शासनाला सोपवून शासनाला सतर्कतेचा इशारा दिलाय। गेल्या वेळी मुंबईला बसलेल्या पुराच्या फटक्यातून प्रशासनाने कोणताही धडा घेतला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। मुंबईला पुन्हा बसू शकतो पुराचा फटका। 2005च्या घटनेनंतर पालिकेनं घेतला नाही धडा। टेरी रिपोर्टनं सरकारला केलं सतर्क। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते। टेरी या संस्थेनं सरकारला एक अहवाल सादर केला असून पालिकेनं त्यातून कोणताही धडा घेतला नसल्याचा इशारा देण्यात आलाय। अहवालात नमूद केल्याप्रमाणे पालिकेनं पूरपरिस्थितीशी लढण्यासाठी जी उपाययोजना केली आहे ती अपुरी असल्याचंही नमूद करण्यात आलंय। मुंबईसह आसपासच्या परिसरात तापमानात बदल होत असल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे सतत मुसळधार पाऊस जर झाला तर मुंबईला पुन्हा एकदा पुराचा फटका बसू शकतो। टेरीनं दिलेल्या या अहवालानुसार सरकारच्या भुवया उंचावल्या आहेत। सरकार को उन्होंने एक वार्निंग टाइप मैं कह सकता हूं कि इस रिपोर्ट के माध्यम से हम लोग देख रहे हैं, और क्योंकि अंतिम रिपोर्ट आना अभी बाकी है, उसके बाद ही उसके बारे में जो भी भूमिका सरकार की वो करने की कोशिश की जाएगी। मुंबईत 26 जुलै 2005 या एकाच दिवशी झालेल्या 940 मिलीमीटर पावसामुळे पूर आला होता। जनजीवन विस्कळीत झालं होतं। मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती। अशा परिस्थितीतून सावरण्यासाठी शासनाकडून काही उपाययोजना करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये मिठी नदीचं रुंदीकरण आणि ब्रिटिशकालीन सिवरेज ड्रेनेज पाईपलाईनच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव होता। मात्र टेरीच्या अहवालानुसार या उपाययोजना पुरेशा नसल्याचं सांगितलं जातंय। मुंबई वासियों ने जो यहाँ पे फेस किया है वो अभी उन लोगों को उसकी तकलीफ ना हो, इसलिए राज्य शासन और विशेष करके मुंबई महापालिका इन्होंने भी यहाँ का जो जीवन है वो कहीं बाधित न हो। सरकारनं पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी केलेली उपाययोजना पाहता 2005च्या महाप्रलयानंतर सरकारला कदाचित जाग आली नसल्याचंच पुन्हा एकदा चित्र निर्माण झालंय। झी मीडियासाठी एहसान अब्बास, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।